त्यांची तीन मुलं मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहेत. जलदान विधी म्हणजेच आपण वर्ष श्राद्ध म्हणतो तो हा कार्यक्रम आपण या कार्यक्रमामधून बुद्धाच्या सांगण्याप्रमाणे, बुद्धाच्या सत्यवचनाप्रमाणे की आपण या कार्यक्रमातून हे जे मृत शरीर आहे याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसतो. फक्त हे तुमच्या स्मरणासाठी, तुमच्या आठवणासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतो. हे आठवण असते दर वर्षाला, तर हे वर्ष श्राद्ध आपण त्या निमित्तानं करत असतो. या ठिकाणी आमचे मावसा त्र्यंबक सुळेकर यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या निमित्तानं त्यांच्या मुलांनी हा 1 वर्षाचा कार्यक्रम, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे. म्हणून आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालात. बाप काय असतो? बाप जोपर्यंत असतो तोपर्यंत माणसाला कसलीच कमी वाटत नाही किंवा आपण काही करायची हिंमत ठेवत असतो. ते आज त्यांना जाणवत असेल आणि त्यांच्या वडिलांचं काय कार्य आहे, काय कष्ट आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं स्वतःचं गाव सोडून आपल्या मुलांना घेऊन या आपल्या गावामध्ये आले आणि त्यांनी खरोखर खूप कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं. मिस्त्री काम करून, रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला त्यांनी पोसलं, मुलांना लहानाचं मोठं केलं आणि आज त्यांनी त्यांच्या मुलांना काबिल बनवलं की ते कोणत्याही संकटाशी झुंज देऊ शकतील, कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकतील. अशा पद्धतीनं त्यांच्या मुलांना त्यांना काबिल बनवलं. त्याच्यामागे त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे, हा त्यांच्या मुलांना माहिती आहे. ज्यावेळेस बाप जातो त्यावेळेस ज्याचा बाप जातो त्यालाच कळतं की बाप गेल्यानं काय होतं म्हणून. आणि बाप गेला म्हणजे डोंगर फाटल्यासारखं होतं. जोपर्यंत बाप असतो, म्हणजे आपण कोणतंही कार्य हातात घेतलं आणि आपल्या बापांचं म्हटलं कर ते आपण पाहून घेऊ, तरी आपल्याजवळ कधी काहीही नसलं तरी ते करण्याची हिंमत आपण ठेवतो. ही ताकद आपल्या एका बापाच्या शब्दात असते. कर आपण पाहून घेऊ, ही ताकद एका बापाच्या शब्दात असते. ही ताकद काय असते ही या मुलांना कळालेली आहे. आपल्याला कळतं की आपल्या बापाने काय कष्ट केले असतील. आपण जसे